आजपासून संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात होतीये आणि संसदेच्या या अधिवेशनाचे अपडेट्स आपण पुढारी न्यूजला अगदी वेळोवेळी बघणार आहोत। 3 जुलैपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे। अगदी पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदी कॅबिनेट मंत्र्यांसह 280 खासदारांना शपथ देणार आहेत। हंगामी अध्यक्षांवरून सुद्धा वाद रंगणार आहे। अध्यक्षपदासाठी विरोधक सुद्धा लढतील अशी शक्यता आहे। नीट परीक्षेमधला गोंधळ, एक्झिट पोल, शेअर बाजार घोटाळा ही सगळी प्रकरणं अधिवेशनाच्या कामकाजादरम्यान गाजतील अशी शक्यता आहे। तर संसदेत नेमके कोणते मुद्दे गाजणार आपण त्याच्यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। नीट परीक्षेतील कथित घोटाळ्यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। स्पर्धा परीक्षांमधील गोंधळावरूनही विरोधक आक्रमक होऊ शकतात। एक्झिट पोल, शेअर बाजार घोटाळा गाजण्याची शक्यता आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुद्धा अधिवेशनाच्या या कामकाजादरम्यान गदारोळ होऊ शकतो। यंदा विरोधकांचं संख्याबळ वाढलंय आणि त्यामुळे सरकारची खऱ्या अर्थानं परीक्षा असणार आहे। हंगामी अध्यक्ष निवडीवरून सुद्धा वाद होऊ शकतो। तर हा हंगामी अध्यक्षपदावरचा वाद नेमका का असेल ते पण बघूया। सर्वात ज्येष्ठ सदस्याची निवड ही लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी केली जाते। हंगामी अध्यक्षांना सर्व नव्या सदस्यांना शपथ देणं, नव्या लोकसभा अध्यक्षांची निवड करणं अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात। नव्या लोकसभा अध्यक्षांची निवड झाली की हंगामी अध्यक्षपद संपुष्टात येतं। ओडिशाच्या कटकमधून 7 वेळा खासदार असलेले भर्तृहरी महताब हे हंगामी अध्यक्ष आहेत आणि 8 वेळा निवडून आलेल्या काँग्रेसच्या के सुरेश यांना डावलण्यात आल्याचा आरोप त्यावरून आता विरोधक करतायत। काँग्रेस खासदार के सुरेश सतत जिंकलेले नाहीत, त्यामुळे त्यांच्या ज्येष्ठतेला आधार नाही असं सत्ताधाऱ्यांचं मत आहे। हंगामी अध्यक्षांना मदत करण्यासाठी राष्ट्रपतींकडून पीठासीन अधिकारी म्हणून 5 खासदारांची नियुक्ती केली जाईल। हंगामी अध्यक्षांच्या नियुक्तीच्या निषेधार्थ तिन्ही विरोधी खासदारांनी 22 जूनला आपली नावं मागे घेतली। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून याबाबतचे अपडेट्स आपण घेणार आहोत। शिवाजी, काय नेमकं या अधिवेशनादरम्यान घडू शकतं आणि मुख्य म्हणजे गदारोळ होणारे मुद्दे कुठले असू शकतात? रिद्धी, लोकसभा अध्यक्षांची निवडणूक सिद्धीस नेणं ही भाजपच्या नेतृत्वाची सगळ्यात मोठा टास्क असणार आहे। कारण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कारण भाजपकडे सध्या संख्याबळ नाहीये आणि गठबंधन सरकारमध्ये इतर त्यांच्या घटक पक्षांना सोबत घेऊन भाजप अध्यक्ष नियुक्ती करणं, त्यांची निवडणूक घेणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग या अधिवेशनादरम्यान असणार आहे। आजचा जर विषय घेतला तर आज साधारण 10 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जे प्रोटेम स्पीकर आहे, हंगामी अध्यक्ष आहेत, त्यांना राष्ट्रपती भवनामध्ये शपथ देतील। त्यानंतर ते 11 वाजता संसदेच्या कनिष्ठ सभागृहामध्ये म्हणजे लोकसभेमध्ये येतील। ते सभागृहात आल्यानंतर काही सेकंदासाठी मौन धारण केलं जाईल। त्यानंतर संसदेचे सचिव असलेले लोकसभेचे सचिव त्यांच्या टेबलावरती सर्व जे निवडून आलेले खासदार आहेत त्यांची यादी मांडतील। त्यानंतर ते देशाचे पंतप्रधान आणि लोकसभेचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांना पहिल्यांदाच शपथ देतील। त्यानंतर जे राष्ट्रपतींनी प्रोटेम स्पीकरच्या मदतीला इतर सदस्य खासदार दिलेले आहेत त्यांना प्रोटेम स्पीकर शपथ देतील। त्यानंतर जर पाहिलं तर जे मंत्रिमंडळातील सदस्य आहेत त्यांना शपथ दिली जाईल आणि मंत्रिमंडळाच्या शपथीनंतर अल्फाबेटिकली नुसार आसाम असो, आंध्र प्रदेश असो, ज्यांची ए पासून सुरुवात होती अशा राज्यांतील खासदारांना पुन्हा एकदा त्यांच्या अल्फाबेटिकली शपथ दिली जाईल। त्यामुळे आज 280 खासदारांना शपथ दिली जाईल। त्यापैकी 14 महाराष्ट्राच्या खासदारांचा समावेश आहे आणि आजच्या कामकाजानंतर उद्या देखील पुढचे उर्वरित जे आहेत खासदारांची शपथ पूर्ण होईल। सगळ्यात महत्त्वाचा टास्क सुरू होईल तो 26 तारखेला लोकसभा अध्यक्षपदाची जी नावं येतील त्यामध्ये खऱ्या अर्थानं घटक पक्षांची भूमिका, त्याचबरोबर विरोधी पक्ष जे आहेत त्यांचं म्हणणं असं आहे अध्यक्ष हा संसदेच्या परंपरेनुसार सत्ताधारी पक्षाचा असतो, तो विरोधी पक्ष हा
विरोधकांचा असतो, त्यामुळे इंडिया आघाडीकडे हे पद येणं अपेक्षित आहे. मात्र जी माहिती मिळते त्यानुसार भाजप स्वतःकडे अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद त्यांच्याच घटक पक्षाच्या नेत्यांकडे देण्याची शक्यता आहे. साधारणपणे जर आपण जेव्हा गठबंधनचं सरकार असतं केंद्रामध्ये, तेव्हा अशा पद्धतीने ज्यांच्याकडे असलेलं अध्यक्षपद हे घटक पक्षांना दिलं जातं. म्हणजे सुरुवातीला जर आपण युपीएच्या काळात पाहिलं तर सोमनाथ चॅटर्जी यांना देण्यात आलं होतं. दुसरीकडे अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात जर पाहिलं तर मनोहर जोशी हे लोकसभा अध्यक्ष होते. तर आपल्या सोबत असलेल्या पक्षाला एक धीर असावा किंवा त्यांना विश्वास असावा म्हणून हे पद त्यांच्या घटक पक्षांना दिलं जातं. भाजप यावेळेस नक्की कोणती भूमिका बजावतं हे पाहणं महत्वाचं आहे. दुसरीकडे संसदेच्या परंपरेनुसार विरोधी पक्षाला उपाध्यक्षांची मागणी करत आहे, त्यांना उपाध्यक्षपद दिलं जातं की घटक पक्षांना दिलं जातं हे देखील पाहणं महत्वाचं आहे. लोकसभा अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधकांनी असं म्हटलेलं आहे की लोकसभा अध्यक्षांचं पद जे आहे ते उपाध्यक्षपद आम्हाला द्यावं, तर बिनविरोध करण्याची शक्यता आहे. मात्र सध्या जी आता माहिती मिळत आहे त्यानुसार इंडिया आघाडी स्वतःचा उमेदवार देण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. त्यामुळे 26 तारखेचा दिवस हा भाजपसह भाजपच्या सर्व नेत्यांना सिद्धीस नेण्यासाठी रिद्धी महत्वाचा असणार आहे. निश्चित. शिवाजी, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी. अधिवेशनाचं कामकाज सुरू झालं की वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेऊच.